छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत. तो म्हणजे की सर आपण या विषयावर बोललो की नीट मध्ये एलिजिबल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते डिग्री कोर्स आहेत अवेलेबल आहेत त्याबद्दल आपण सर्वात महत्त्वाचं बोलणार आहोत. की भाई एलिजिबल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये कोणकोणते डिग्री कोर्स अवेलेबल आहेत. तसं डिप्लोमा बद्दल पण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील MBBS, BHMS, BVS, BMS, फिजिओथेरपी, PSC नर्सिंग, बी फार्मसी तसेच MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल माहिती पुरवली जाते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सर्वात महत्वाचं जर बोलायचं झालं डिग्री म्हणलं, जर नीट मध्ये एलिजिबल नसलं तर सर्वात महत्वाचं जर विद्यार्थ्याच्या मनात येणारा कोर्स राहतो फार्मसी. कोणता? बी फार्मसी. हे सर्वात कॉमन कोर्स आहे आजकालचा. पण याच्या व्यतिरिक्त पण भरपूर सारे कोर्स आहेत, तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि जर त्याच्यानंतर फार्मसीमध्ये जे अजून एक कोर्स आहे याच्याकडे लक्ष असू द्या, फार्मा डी म्हणून. डी फार्मा नाही, डी फार्मा जे आहे डिप्लोमा झाला. डी फार्मा जे आहे डिप्लोमा झाला, हे डिप्लोमा आहे. आणि जे फार्मा डी आहे काय, डॉक्टर इन फार्मसी, याला काय म्हणतात डॉक्टर इन फार्मसी. हा पण कोर्स आहे ना, खूप छान आहे करायचा असेल तर. आणि याच्यासाठी तुम्हाला MSCIT वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, अनिवार्य. आणि त्याची जी लास्ट डेट आहे 21/7/2025 आहे. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर या कोर्स बद्दल माहिती घ्या आणि 21/7 पर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन करून घ्या. फार्मा डी कोर्स हा खूप चांगला कोर्स आहे करायचा असेल तर. म्हणजे तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तर बी फार्मसी पेक्षा फार्मा डी बेस्ट आहे. हा सेम म्हणजे 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्स जॉब ऑपॉर्च्युनिटी पण आहे. आता त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर बघा, आपण बघू हे बोलू याच्यानंतर. डी फार्मसी तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी. आता आपण बघूया मेडिकल फील्ड मध्ये कोणकोणते कोर्स आहे. तर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, फिजिओथेरपी एक कोर्स आहे. आणि याची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे BHMS आणि BMS BHMS ची महाराष्ट्राची जी काउन्सिलिंग राहते त्याच्यासोबतच चालते. हे एक आहे. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, त्याच्यानंतर बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, नंतर बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक अँड ऑर्थोस्टिक. हे एक 4 ब्रांच आहेत. हे चारही पण डिग्री कोर्स आहेत. हे करायला हरकत नाही. याला तुम्हाला नीट मध्ये एलिजिबल असणं गरजेचं नाहीये. तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्यानुसार तुमचं ऍडमिशन होऊ शकतं याच्यामध्ये. हे एक बेस्ट कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी गरज नाहीये. आणि त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर दुसरा एक कोर्स आहे BSc नर्सिंग. तुम्ही ते पण करू शकता. BSc नर्सिंग पण एक बेस्ट आहे. तुम्ही जर एलिजिबल नसाल, पण तुम्ही जर महाराष्ट्रातली CAT दिलेली असणं गरजेचं आहे. कोणती? BSc नर्सिंगची CAT दिलेलं असणं गरजेचं आहे याच्यासाठी. त्याच्यामुळे ह्या कोर्स आहेत प्रोबॅबिलिटी. तरी पण तुम्ही फॉर्म भरून घ्या याचा. जर तुम्ही भरला नसेल तर याची लास्ट डेट आहे 17/7/2025. त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत व्हेटरनरी फील्ड मध्ये कोणकोणते कोर्स आहेत, की बाई त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. व्हेटरनरी फील्ड मध्ये बघा, बॅचलर ऑफ फिशरी सायन्स हे कोर्स आहे. सगळ्यात बेस्ट हा पण कोर्स आहे. ही प्रोफेशनल डिग्री आहे 4 वर्षाची. याचं रजिस्ट्रेशन चालू आहे. याची लास्ट डेट 19/7/2025 आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी, हे पण प्रोफेशनल कोर्स आहे. हे 2 प्रोफेशनल कोर्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त नीट मध्ये एलिजिबल नसले तरी चालतात. फक्त तुमची MSCIT दिलेली असावी, कोणती पण एक MSCIT दिलेली असावी, त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. हे पण दोन्ही पण डिग्री कोर्स आहेत. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि सिलेक्शन होण्याचे चान्सेस चांगले, तुमचं जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगले येतं. आणि हे कसं पुढच्या भविष्यामध्ये युजफुल असलेले कोर्स आहेत. हे 2 कोर्स खूप इम्पॉर्टंट आहेत वेटरनरी फील्ड मधले. आणि याचं जे आहे 19/7/2025 ची लास्ट डेट आहे. बॅचलर ऑफ फिशरी सायन्स वाला. आणि बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी याची लास्ट डेट गेलेली आहे कालच. 15/7/2025 ची लास्ट डेट होती. तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे झालंय या कोर्स बद्दल. त्याच्यानंतर याच्यामध्ये डिप्लोमा पण आहे. याचे डिप्लोमाचे रजिस्ट्रेशन अजून सुरू व्हायचे. LHS म्हणून एक छान डिप्लोमा आहे, ते पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये पण चांगला स्कोप आहे. जर तुम्हाला नीट मध्ये मार्क कमी असतील आणि तुम्हाला जर CAT दिलेली असेल तर तुम्ही LHS करू शकता, किंवा 12वीच्या मार्क वर तुम्हाला भेटून जातं. त्यामुळे LHS एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर बी फार्मसी इंजिनिअरिंग तर राहतेच विद्यार्थ्यांजवळ, ज्यांची कॉमन आहे म्हणजे जनरल सायन्स असलं त्यांना इंजिनिअरिंग करायला हरकत नाही. हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर एवढे कोर्स आहेत महाराष्ट्रामध्ये की ते तुम्ही करू शकता. हे डिप्लोमा आहे LHS. हे तुम्ही करू शकता जर तुम्ही नीट मध्ये एलिजिबल नसाल तर. तुम्हाला डिग्री कोर्स बघा किती डिग्री कोर्स आहेत, 4 आणि हे 2, 5-6 डिग्री कोर्स आहेत.
तुम्हाला जर इच्छुक असाल तुम्ही वेटरनरी फील्ड मध्ये करू शकता, इकडे पण करू शकता. हे झालं थोडक्यात माहिती. आणि पॅरामेडिकल कोर्सेस पण एक बेस्ट आहे, पण पॅरामेडिकल कोर्स मध्येच हे येतात बरं, त्यांना पॅरामेडिकल कोर्स आपण यांनाच म्हणत असतो. थोडक्यात माहिती झालं तर चला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.